नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश केसकर आणि तुम्ही बघत आहात तुमचं आवडतं चॅनल पिकेक्स क्रिएशन. तर आत्ता मी आहे दापोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र प्रतीक मोरे. तर आत्ता आम्ही इथून चाललो आहोत नागेश्वर ट्रेकला, जे सुरू होतं खेडमधील चोरणे गावापासून. तर ट्रेकची संपूर्ण माहिती आणि ॲडव्हेंचर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सकाळची गुलाबी थंडी आणि आजूबाजूला धुकं पडलेलं पाहून खूप भारी वाटत होतं. अर्धा ते पाऊण तास प्रवास करून आम्ही पोचलो मुंबई गोवा हायवेला असलेल्या खेड रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवरती. ब्रिज क्रॉस केल्या केल्या खेड कॉफी फाट्यावरून लेफ्ट घेऊन आम्ही निघालो आमच्या नागेश्वर ट्रेकच्या दिशेने. दापोली ते चोरवणे 81 किलोमीटर, तर मुंबईपासून 270 आणि पुण्यापासून 220 किलोमीटर इतके आहे. तुम्ही हा ट्रेक सातारा मार्गे वासोटा किल्ला ट्रेक करताना सुद्धा करू शकता. The earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your पुढे आम्हाला वाटेत दिसलं सुंदर असं छोटंसं कौलारू काळकाई मातेचं मंदिर. तिथे आम्ही थोड्या वेळ थांबलो, दर्शन घेतले, पाणी प्यायलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. stories that linger on the breath. जसजसे सह्याद्री पर्वतरांगा दिसू लागल्या तसतशी ट्रेकची एक्साइटमेंट वाढू लागली. The dawn paints gold on the mountain's crown. तर आम्ही चोरवणे गावामध्ये पोचलो, पण पायथ्याच्या रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे आम्ही इथे गाडी पार्क केली आणि पायी पायी पुढे निघालो. अगदी 5 मिनिटातच आम्ही चालत येऊन पोचलो मंदिराच्या पायथ्याशी आणि इथून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. ओम नमः शिवाय. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. तर फायनली 1 वाजता आम्ही पायथ्यापासून आता चालायला सुरुवात केली आहे. बघू शकता. तर पहिला टप्पा पार करायला आम्हाला 15 मिनटं लागली, जिथून रेलिंग सुरू होते. तिथे आम्ही थोडीशी विश्रांती घेतली आणि निघालो पुढच्या ट्रेकसाठी. ओम नमः पार्वती पतये. हर महादेव. तर आपण 1:15 पहिल्या टप्प्याला ब्रेक घेतलेला, आता वाजले 2. तर आम्ही दुसरा ब्रेक घेतला आहे. पाणी वगैरे आणि पार्लेजी बिस्किट आणले सोबत, ते खाणार आहोत. जबरदस्त चढ आहे. पार्लेजी जिम आणि जिनियस. तर बघू इथून किती वेळ लागते. 2 वाजलेत. एक 5-10 मिनटं थोडा ब्रेक घेऊन आम्ही निघू इथून. त्यात डायरेक्ट आपण मंदिरातच. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे काय खायला सोबत आणाल, प्लॅस्टिक बॉटल्स असतील पाण्याचे किंवा जे बिस्किटचे कागद वगैरे, ते प्लीज तुमच्यासोबत कॅरी करून परत घेऊन जा. मंदिर परिसरात वगैरे कचरा करू नका. सुंदर आपला हे निसर्ग आहे, ते असंच असू दे. तर 15 मिनटाचा ब्रेक घेऊन आत्ता आम्ही निघालो आहे पुढच्या ट्रेकला. वाजलेत 2:15. बघूया किती वेळ लागते. आपल्याला की नाही इकडे जायचं आहे. यहाँ बैठे है हमारे महादेव. तुम्ही पहिल्यांदाच वगैरे जर येत असाल तर घाबरण्याची पण काही गरज नाही. पावलोपावली गावाने इथे बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे तुम्ही वाट चुकायची पण संभावना कमी आहे.
भक्तांसाठी उत्तम अशी सोय केली आहे गाववाल्यांनी. मला खरंच आश्चर्य वाटलं जेव्हा कळलं की गावातले आजी आजोबा जे गावात काठी टेकत चालतात ते महादेवांना भेटायला एवढं सह्याद्री चढून वरती येतात. नागेश्वर मंदिर डोंगरामधील गुफेमध्ये असलेलं प्राचीन मंदिर असून ते 3,500 फूट उंचीवरती आहे. ते जायचं आहे. महादेवांचं मंदिर इथे आहे स्वयंभू. आम्ही इथून असं आलो. शेवटचे टप्पे खूप उभे आहेत. रेलिंग आहे. तर सेकंड टप्पा जेव्हा आम्ही सुरू केला त्यानंतर वाटलेलं की एकही ब्रेक न करता आम्ही पोचू मंदिरात. पण वाटेत आम्ही 5-5 मिनटाचे 2-3 ब्रेक घेतले, कारण हा शेवटचे जे टप्पे आहेत ते खूपच सरळ चढ आहेत. हा ट्रेक करत असताना एक गोष्ट लक्षात आली की काही गोष्टी वेळेतच करणे गरजेचे असतात. आत्ता कमवू, म्हातारपणे करू तर ते नंतर शक्य नाही. कडा चढून आल्यावरती समोरच तुम्हाला बोर्ड लागतो. उजव्या साईडला जो रस्ता आहे तो जातो वासोट्या किल्ल्याकडे आणि डाव्या साईडची वाट आहे ती जाते महादेवांच्या मंदिराकडे. इकडे समोर वासोटा किल्ला आहे. जसं डोळ्यासमोर मंदिराचं शिखर दिसत तशी अंगात सह्याद्री चढायची ऊर्जा येत. पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचायला आम्हाला 3 तास लागले. सो फायनली बाबांच्या दर्शनाला पोचलोच. तर तुम्ही पाहू शकता हेच ते महादेवांचं चोरवणे गावामधील नागेश्वर मंदिर. आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या महादेवांच्या पिंडीवरती वर्षाच्या 12 महिने वरती खडकातून जल अभिषेक होत असतं. मंदिरात पोचल्यावर थोडी विश्रांती घेतली, नंतर फ्रेश होऊन महादेवांची पूजा केली. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. मनसोक्त दर्शन आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही 5:45 निघालो परतीच्या वाटेवर. तिसरा टप्पा उतरायला आम्हाला 6:30 वाजलेत. अजून दुसरा टप्पा पण आलेला नाही आहे. मजा वाटते. मस्त महादेवांची गाणी बोलत बोलत आम्ही निघालो आहे. तर आपण वरतून चालायला सुरुवात केली होती 5:45 वाजता आणि आपल्या पहिल्या टप्प्या जिथे आपण पहिल्यांदा थांबलेलो तिथे पोचलो आहे बरोबर 7 वाजलेत. आता इथून फक्त 15 ते 20 मिनटात आम्ही खाली मेन रोडला पोचू जिथे गाडी आहे. तिथून पुढे खेड दापोली असं एकूण 3 तासाचा प्रवास आहे. तर असेच व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच ट्रेकिंगची नवीन व्हिडिओ वगैरे पाहण्यासाठी तुमचं आवडतं चॅनल बघत राहा, पिकेक्स क्रिएशन.
शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.